वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या तू भेटशी नव्याने या मालिकेच्या पत्रकार परिषदेनिमित्त आपण सगळेजण इथे एकत्रित जमलेलो आहोत। सर्वप्रथम उपस्थित सर्व पत्रकारांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। 2018 साली म्हणजे 6 वर्षांपूर्वी कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनोरंजनासाठी सुरू झालेली आपली लाडकी वाहिनी म्हणजे सोनी मराठी वाहिनी। सोनी मराठी वाहिनी म्हणजे अनेक दर्जेदार आणि आशयघन मालिका तसंच कार्यक्रम देत प्रेक्षकांशी अतूट नातं विणणारी वाहिनी म्हणजे सोनी मराठी वाहिनी। सोनी मराठी ही एकमेव वाहिनी अशी आहे की जी सातत्याने नवनवीन विषय आणि नाविन्यपूर्ण कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येते। त्याचबरोबर एक महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे सोनी मराठी हे एकमेव असं चॅनल आहे जे लॉन्च झाल्यापासून इयर ऑन इयर दरवर्षी 19% GRP वाढतंय। हे विशेष गोष्ट आहे। नाविन्यपूर्ण मालिकांची जी परंपरा आहे ती कायम राखत आता सुद्धा ही वाहिनी तुमच्या भेटीस आणि तुमच्या समोर सादर करणार आहे एक अशीच नाविन्यपूर्ण गोड गोष्ट जिचं नावच आहे तू भेटशी नव्याने। तू भेटशी नव्याने म्हणजे 8 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता आपल्याला ही मालिका पाहायला मिळणार आहे। एक गोड प्रेमकथा आहेच, पण त्याबरोबर या मालिकेचं खास आकर्षण म्हणजे मालिका विश्वातला एक सगळ्यात मोठा सुंदर असा प्रयोग किंवा एक सुंदर गोष्ट घडते ती म्हणजे AI तंत्रज्ञान मालिका विश्वात पहिल्यांदा वापरलं जातंय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून सुरू झालेली किंवा सुरू होणारी सगळ्यात पहिली मालिका असणार आहे तू भेटशी नव्याने। आपली ही उत्सुकता असेल की यातल्या कलाकारांशी संवाद साधूया, यातल्या कलाकारांना मालिकेबद्दल विचारूया। त्यासाठीच मी मंचावर आमंत्रित करते या मालिकेमध्ये गौरी ही भूमिका साकारणारी शिवानी सोनार हिला। हाय शिवानी। हाय, नमस्कार। खूप छान दिसतेस। थँक्यू सो मच। आणि प्रोमो मध्ये सुद्धा सुंदर दिसत होती, म्हणजे मालिकेमध्ये सुद्धा दिसणारच आहेस, आम्हाला रोज पाहायला मिळणार आहेस। जेव्हा तुला पहिल्यांदा मालिकेबाबत विचारणा झाली की अशी अशी मालिका आहे आणि तुला लीड रोल मुख्य भूमिकेत असायचं आहे, मग त्याबरोबर साथीला सुबोध सर असणार आहेत, AI तंत्रज्ञानाचा वापर आहे, हे सगळं एवढं भारी आहे ना अनुभवायला। तू आता ते अनुभवतेस। हो, कसं होतं, काय होतं, सुरुवात कशी होती? खरं तर असं एक एक पायरी असं कळत गेलं मला। पहिले मला अजय सरांनी भेटायला बोलवलं आणि पहिले गोष्ट सांगितली मालिकेची की काय गोष्ट असणार आहे आणि गोष्टच खरंच खूप इंटरेस्टिंग होती। त्याच्यानंतर ते मला म्हटले की तुझ्यासोबत एक सुपरस्टार असणार आहे। म्हणलं ओके ठीक आहे। मग मी त्याच्यातच अडकले होते की नक्की कोण असेल। तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं की शिवानी सुबोध भावे असणार आहे तुझ्यासोबत। म्हणलं हां ओके, कारण खरंच कळत नव्हतं की काय रिॲक्ट व्हायचंय। म्हणजे आनंदही तेवढाच होता, दडपणही तितकंच आलं होतं। त्याच्यामुळे मला तेव्हा कळलंच नाही की मी काय रिॲक्ट देऊ, पण मला खरंच खूप भारी वाटलं। आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या मालिकेत आपण AIचा वापर करणार आहोत आणि ते कसं असणार आहे, काय असणार आहे हे मलाही सुरुवातीला कळलं नव्हतं। जेव्हा पहिला प्रोमो आला त्यावेळेस मी सुद्धा खूप अशी ओके वाव, हे खूप भारी आहे सगळं। आणि या सगळ्या भारीचा तू एक छान पार्ट असणार आहे। गौरी ही भूमिका साकारतेस। येस, तू गोड आहेस, गोड बोलतेस। आता गौरी सुद्धा गोड आहे। कशी आहे ही भूमिका, काय पाहायला मिळणार आहे आम्हाला या भूमिकेमध्ये, काय वैशिष्ट्य असणार आहे? गौरी खूप मस्त मुलगी आहे। गौरी आत्ताची आहे, स्वप्नाळू आहे, तिला परिस्थितीची जाणीव आहे, तिच्या घरच्यांवर, तिच्या स्वप्नांवर खूप प्रेम आहे, तिचं शिक्षणावर खूप प्रेम आहे, पण परिस्थितीमुळे तिला आता तिचं शिक्षण थांबवावं लागलंय आणि त्याच्यामुळे ती आता कष्ट करते। कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जॉब तिला मिळाला आहे आणि त्याच कॉलेजमध्ये अभिमन्यू सर आहेत आणि तिची सध्या ती धडपड चालू आहे की आपला जॉब टिकला पाहिजे, आपल्या हातून काही चूक नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच ती प्रयत्न करते। आणि हे करता करता पैसे साठवून तिला पुन्हा त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे। जशी गौरी आहे तशी तू भेटशी नव्याने ही मालिका
प्रोफेसर अभिमन्यूंशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे शिवानी, तुला विनंती आहे की तू इथेच थांब आणि अर्थात आता मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये प्रोफेसर अभिमन्यू ही भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. छानच प्रोमो आहे आणि खूप उत्सुकता आहे. मात्र सोनी मराठी वाहिनी बरोबर तुमचं नातं हे फार जुनं आहे. म्हणजे जेव्हापासून वाहिनी सुरू झाली तेव्हापासून तुमचं एक छान असोसिएशन आहे आणि त्यामध्ये आता हा आगळा वेगळा एक वेगळी मालिका किंवा शो आम्हाला पाहायला मिळणार आहे. काय सांगाल सोनी मराठीबद्दल, त्या नात्याबद्दल आणि या मालिकेबद्दल? अर्थात सोनी, सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. खूप छान वाटत आहे. खूप जुनं असोसिएशन नाही आहे खरं तर. सोनी मराठी बरोबर कायम तक्रार होती की त्यांनी मला कधी सिरियलमध्ये काम नाही केलं. म्हणजे माझ्याबरोबर एक त्यांनी कथाबाह्य मालिका केली, जय जय महाराष्ट्र माझा, जी अतिशय लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांना डेफिनेटली आभार मानित द्यायचे, कारण एक लोककलांवरती आधारित असलेली अशी ती मालिका होती आणि या निमित्ताने मला खूप जवळनं महाराष्ट्राच्या लोककला अनुभवता आला, बघता आल्या. पण मालिकांमध्ये कधी संधी नाही दिली तर मी कायम वाट बघायचो की कधीतरी मला भालवणकर सर फोन करतील, कधीतरी मला सोहा फोन करेल. पण खूप वर्षांपासून ते आमचं नातं आहे मैत्रीचं. त्यामुळे कधीतरी हक्काने सांगेल की सोबत तुला काम करायचं. मला कॅमिओ वगैरे करायचा नव्हता, मला एक प्रमुख भूमिका करायची होती. आणि गेले काही दिवसांपूर्वी अजयचा फोन आला आणि आम्ही भेटलो. त्यांनी गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितल्यानंतर अशा अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतोय तेही सांगितलं. VFX असं म्हटलं असतं तर कदाचित मी त्याला नाही म्हटलो असतो, पण AI म्हटल्यानंतर मी म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळंच दिसत आहे. म्हणजे नाही म्हटलं असं म्हणजे गंमत म्हणून, कारण गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण AI म्हटल्यानंतर मला असं वाटलं की असं जर पहिल्यांदा मालिका क्षेत्रात घडतं आहे आणि खरं तर सोनी मराठीबरोबर सोनीच्या सर्व तंत्रज्ञानांचंही कौतुक आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक प्रयोग घडवून आणला. आणि जगात, भारतात मराठी पहिल्यांदा असं काहीतरी मालिका क्षेत्रात घडतंय. त्याबद्दल त्या सोनीच्या सर्व तंत्रज्ञांचं मी मनापासून कौतुक करतो की ही अवघड गोष्ट आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे, खर्चिक आहे, अवघड आहे आणि रात्रंदिवस त्या गोष्टीवरती काम करून ही गोष्ट शक्य होते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असं काहीतरी चमत्कार घडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम किती सक्षम लागते याची पूर्ण जाणीव आहे. आणि अजय मयेकर, ज्याच्याबरोबर मी अनेक वर्षांपासून, म्हणजे तो दिग्दर्शक, मी अभिनेता, असं आम्ही काम करतोय. तर अशी एक भट्टी जमून आली. संदीप जाधव, संदीपबरोबर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम मी संदीप निर्माता असताना त्याच्याबरोबर केलं आहे. त्यामुळे संदीप, अजय निर्माते, सोनी मराठी चॅनल, अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि शिवानी तर तिच्याबरोबर काम करण्याचा योग या निमित्ताने आला. मी तिचं काम बघितलं होतं आणि अतिशय सुंदर काम करते ती. आमच्या पुढच्या पिढीतली तरुणी आहे. तर मला असं वाटतं की ह्या काळात, ह्या वयाला साजेशी अशी भूमिका मिळण्याची प्रार्थना प्रत्येक कलाकार करत असतो. जी माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी आधी परमेश्वराचे आभार मानतो आणि सोनी मराठीच्या सर्व टीमचे आभार मानतो. थँक्यू. माणसाची ना एक सुप्त इच्छा असते नेहमी की आपण पुन्हा एकदा तरुणपणी किंवा तरुणपणाच्या काळात जावं, पुन्हा एकदा तरुण दिसावं, पुन्हा एकदा, म्हणजे तुम्ही तरुण आहातच, पण पुन्हा एकदा 25 वर्षांपूर्वी काय बरं घडलेलं आपल्या बाबतीत, कसे दिसायचो आपण, हे सगळं पाहावं अशी इच्छा असते. ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने तुमची सुद्धा पूर्ण होते आणि तुम्ही सुद्धा स्वतःला 25 वर्ष मागे घेऊन गेलेला आहात. हे सगळं पाहताना काय प्रतिक्रिया होत्या बरं इतरांच्या आणि स्वतःच्या काय प्रतिक्रिया होत्या? नाही, नक्कीच आनंद झाला. माझ्या घरी आई बाबांना, मंजेरीला, माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला, एक्साइटमेंट वाढली. फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर सुरू होईल आणि माझं म्हणजे यापुढे लोक माहीला जास्त घेतील काम करायला आणि मी आपला वाट बघतो की मला कधी घेणार आहेत आणि त्याचा AI व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल. जेव्हा तो 50चा होईल तेव्हा कसा दिसेल म्हणून सुबोध भावेला देते गमदापट. पण बघा ना तुम्ही किती 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 बेमालूम काम केलं या सगळ्या माणसांनी. आणि मला असं वाटतं की जसं अजय भालवणकर सर म्हणाले की केवळ तंत्रज्ञान दाखवायचं आहे आमच्याकडे काय म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली नाही आहे. तर संपूर्ण टीम गेले वर्षभर या गोष्टीवरती काम करत होती आणि मला असं वाटतं की कर्मधर्म संयोगाने कदाचित आपण प्रसाद, इतकं चांगलं काम कदाचित झालं असेल की प्रसाद म्हणून पटकन त्या क्षणी त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हाताला येते. तशी ती गोष्ट त्यांच्या हाती लागली जी सोनीचीच होती आणि हे सगळं जुळून आलं.
पण छान वाटतंय. कदाचित मी जेव्हा सुरुवात केली म्हणून मी म्हटलं की खूप जुनं असोसिएशन आहे. जेव्हा माझ्या कामाची सुरुवात केली आभाळ माया, ते त्यांचंच लेकरू होतं. आभाळ माया, वादळवाट, अवंतिका या सगळ्या त्या मालिकातल्या क्षणांपासून अजय आणि आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे साधारणपणे मी असाच दिसत होतो अवंतिका आणि वादळवाट आणि या सगळ्या काळामध्ये. त्यामुळे पुन्हा तेच रूप माझं बघताना मला खूप छान वाटतंय. सिरियसली छान वाटतंय. खरोखर नॉस्टॅल्जिक वातावरण आहे. तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव असणार आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक सुंदर अनुभव असणार आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एक वेगळी काहीतरी गोष्ट घडवून आणू शकतो. शिवानी, सुबोध सर इथे आहेत म्हणून मला आत्ताच तुला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे, तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते. या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ती गोष्ट, ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना, म्हणजे सोशल मीडियावर तुझं हे पोस्ट पाहिलेलं आम्ही, की एक छानसं गिफ्ट सुद्धा दिलंस तू. काय होतं ते गिफ्ट, काय सांगशील त्याबद्दल? ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं, पण माझा आनंद मला स्वतःपुरता नव्हता ठेवायचा. सो मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असं सांगितलं की मी असं असं काम करते आणि माझ्यासोबत, म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करते, असं असं मी त्यांना सांगितलं. तर तेव्हा विषय सुरू झाला. प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाची वेगळी वेगळी मतं होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही मला ना सुबोध सरांचं हे काम खूप आवडलं, दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली, मला असं झालं की हां मला ही फिल्म आवडली, असं आवडलं असं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार, हे खूप छान आहे, त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती, मग ह्या सगळ्याचं एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं की असं काहीतरी आपण करूयात का. म्हटलं डेफिनेटली करूयात. आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटंसं गिफ्ट एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं. खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडलेलं निश्चितच. नाही, खूप छान वाटलं. फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा. तसं नाही झालं. खूप प्रेमाने ते इथे मला असं वाटतं तुम्ही खूप कष्ट त्याच्या पाठीमध्ये घेतलेत ते सगळे करायला. आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे, एकमेकांचा आदर करणारं. आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावं, तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे. आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. छान. आणि असं छान वातावरण आता बाहेर सुद्धा आहे, सुंदर पाऊस पडतोय, पावसाळा आहे, म्हणजे रोमॅन्टिक ऋतू सुरू झालाय असं आपण अगदी जाहीरपणे म्हणतो. आणि त्यामध्ये माहीचं एक वाक्य सुद्धा आहे ना, जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज लागते. तर दोघांची ही प्रेमकथा आहे, कशी फुलतीये किंवा फुलणार आहे ती आम्हाला पाहायला मिळणार आहे ही प्रेमकथा. दोघांनी थोडं थोडं सांगा. आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे, खूप वृक्ष आहे, खूप निरस झाला आहे, लोकांशी खूप कामापुरतं बोलणारा आहे, तेवढंच बोलणारा आहे, फार कोणाच्या आयुष्यात न डोकावणार आहे, स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावू न देणार आहे. पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला आहे. आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं. मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शामळू होती, खूप लोकांसमोर यायची नाही, खूप असं लाजरी बुजरी होती. आणि आता त्यांचं फुलपाखरात परिवर्तन झालेलं मी बघितले. उलटं म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे, जे इकडे उलटं आहे. पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं, याचं प्रत्येकाचं एक कारण असतं. आणि या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी हे होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात. त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत, आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे. पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळलं की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत. तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते. पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळत आहे, मालिकांमध्ये काम करायला मिळत आहे, त्याचा एक आनंद आहे.
आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते, दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते, निर्मात्यांबरोबर काम करायला मिळते. त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे, आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सध्या. अशी नव्याने एक गोड प्रेमकथा आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू होणारी मालिका विश्वातली अशी पहिली मालिका तू भेटशी नव्याने आपल्या भेटीला येते 8 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. यानंतर मी सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांना मंचावर येण्याची विनंती करते. नमस्कार सर्व पत्रकार मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. गेली 6 वर्ष म्हणजे 2018 साली सोनी मराठीची सुरुवात झाली आणि गेली 6 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन ही मालिका करतेच आहे. पण त्याचबरोबर एक आगळा वेगळा शो आता आमच्या भेटीस घेऊन येते, ती म्हणजे तू भेटशी नव्याने. काय सांगाल याबद्दल? तू भेटशी नव्याने हे आमच्यासाठी अगदीच एक अत्यंत एक्साइटिंग असं एक प्रोजेक्ट आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की मालिका विश्वांमध्ये एक तोचतोचपणा नेहमीच लोकांना डाचतो, प्रेक्षकांना डाचतो आणि तो तोचतोचपणा घालवण्यासाठी आय थिंक हा एक चांगला उपाय किंवा एक उपचार आहे की एक अशी कथा आणि अशी कथा जी प्रेमकथा आहे, अत्यंत एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि त्या कथेमध्ये ज्या प्रकारे सुबोधचं कॅरेक्टर आहे आणि ज्याच्यात जे लेयर्स आहेत हे नव्यानेच बघायला मिळते. आणि अशी मालिका, अशी कथा ही माझ्या दृष्टीने ही एकंदर टेलिव्हिजन विश्वालाच एक नवा तजेला देईल याची मला खात्री वाटते. आजकाल आपण बघतो की फिल्टर्स खूप वापरतो नाही का आपण, म्हणजे जरासा आपला लुक चेंज करण्यासाठी म्हणून सुद्धा फिल्टर वापरला जातो. आपल्या मनोरंजनासाठी असतो. मात्र मनोरंजन विश्वामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करणं हे कशी सुरुवात झाली, हा विचार कसा पेरला गेला? AI तंत्रज्ञान तसं खूप नवखं आहे आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे तुम्ही बघितलं तर आजही जगभरात AI तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. अजूनही ग्राफिक्सवर आपण खूप अवलंबून राहतो. AIचं महत्त्वाचा फायदा आहे की ते क्विक होतं, कारण देर इज नो ह्युमन इंटरफेस. म्हणजे कोण बसून ते चित्र काढत नाही. AI हे स्वतःच चित्रकार, स्वतःच एक कलाकार म्हणून कार्यरत असतं. त्यामुळे आपला जो निर्मितीची जी एक वेळ असते ती कमी होते आणि दर्जाही सुधारतो. म्हणून एक दैनंदिन मालिकेमध्ये AI वापरणं हे आम्हाला सुचलं. कारण एक त्याच्या मागे एक गोष्ट आहे की एक आमचं सेमिनार होतं त्याच्यात आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं की AI एंटरटेनमेंट जगतात काय गोष्टी घडू शकतं आणि अशा पॉसिबिलिटीज आम्हाला दाखवल्या झाल्या ज्या छोट्या छोट्या लेवलला होत्या. आणि जेव्हा मी त्या पॉसिबिलिटीज बघितल्या त्या म्हणलं हे आत्ता फक्त तुम्ही एक प्रयोगात्मक पद्धतीने बघत आहात, याचा आपण एक ॲक्च्युअल याच्यात वापर का करू नये अशा विचारांनी मग आम्ही AI त्याची गोष्ट अशी होती की गोष्ट मी तू भेटशी नव्यानेची गोष्ट आमच्या क्रिएटिव्ह टीम ही बनवतच होती पॅरल. पण त्यामध्ये काही जे अडथळे येत होते की बाबा तरुणपणाची गोष्ट कशी सांगायची, तर त्याचा एक उपाय म्हणून आम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करतो. गोष्ट महत्त्वाची शेवटी तंत्रज्ञानापेक्षा गोष्ट महत्त्वाची आणि गोष्टच इतकी सुरेख आहे. त्यामुळे AIचा वापर हा आमचा त्यांनी गोष्ट किती परिणामकारक करता येईल या दृष्टीने मी त्याचा विचार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. अजय सरांनी आत्ताच सांगितलं की हा विचार कसा पेरला गेला किंवा AI तंत्रज्ञानाची शक्यता मनोरंजन विश्वामध्ये कशी होती. मात्र या सगळ्याची मोठ बांधण्याचं काम जे सुरू झालं ते तुमच्यापासून सुरू झालं, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? तर सोनी मराठीवर आम्ही नेहमीच वेगळे विषय आणि नव्या गोष्टी घेऊन येत असतो. तू भेटशी नव्याने बांधताना बेसिकली आम्हाला पॅरलल 2 लव्ह स्टोरीज दिसत होत्या, ज्याच्यामध्ये एक 40शीतला एक नायक जो त्याच्या भूतकाळामुळे तो आत्ता सध्याच्या काळात कठोर आणि अशा पद्धतीने थोडासा रिझर्व्ड झालेला आहे. आणि त्याचवेळी आपण 25 वर्षापूर्वी तोच नायक बघतो
आता युजली काय होतं, आपण वेगळं कास्टिंग करतो कारण AI हा विषय आत्ताच सुरू झाला आहे आणि ती गोष्ट जेव्हा बनत होती तेव्हा खूप ऑब्व्हियस असं होतं की आपण एक वेगळा कास्टिंग करूया. पण जसं सरांनी म्हटलं ते सगळं AI जुळून आलं आणि सुबोधच, यंगर सुबोध आणि तुम्ही आत्ताचा सुबोध हे बघताय, अशी ती गोष्ट आता दिसेल तुम्हाला 8 तारखेपासून. वा, खरं हे वैशिष्ट्य आहेच मालिकेचं, म्हणजे AI तंत्रज्ञान आहे, मात्र एक गोड प्रेमकथा आहे. आणि यामध्ये जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की सुबोध सर आहेतच, पण अनेक ताकदीचे कलाकार जोडले गेलेत आणि मग ही मालिका आमच्या भेटीस येते. त्या कलाकारांबद्दल आणि एकूण या सगळ्या वातावरणाबद्दल काय सांगा? तर नक्कीच तुम्हाला सुबोध भावे हे 2 म्हणजे एक प्रोफेसर अभिमन्यू आणि माही 25 वर्षापूर्वीचा एक स्टुडंट त्याच कॉलेजमधला, असे 2 भूमिकेत तुम्हाला बघायला मिळेल. शिवानी पण आहेच, यंग बडिंग एक कॅन्टीनमध्ये काम करणारी एक सामान्य मुलगी, पण त्याच्यानंतरही ती स्टुडंट कशी त्याच कॉलेजमध्ये जॉईन होईल आणि मग त्यांची प्रेमकथा बघायला मिळेल. ह्याबरोबरच किशोरी अंबिये आहे, प्रिया मराठे आहे, भक्ती रत्नपारखी आहेत, असे उत्तम कलाकार पण आहेत या मालिकेत. तर तुम्हाला नक्की आवडेल आणि 8 तारखेपासून बघा. नक्की आम्हाला विश्वास आहे सगळ्यांनाच आवडणारे, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे अशी ही मालिका असणार आहे, तू भेटशी नव्याने. धन्यवाद ना. थँक्यू. सुबोध, तुझ्यासाठी प्रश्न आहे, माहीचं कॅरेक्टर प्ले करताना, त्यासाठीचं चित्रीकरण करताना ते कितपत अवघड होतं, कितपत सोपं होतं, थोडंसं टेक्निकल दृष्ट्या काय नेमकं सांगशील? मला असं वाटतं हा प्रश्न भालवणकर सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतील, टेक्निकल असल्यामुळे. जसं म्हटलंय AI मध्ये आपण त्याला रिएजिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. रिएजिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं तुम्हाला ॲक्च्युली ते अशा प्रकारचं जे स्लायडर असल्यासारखं असतं की तुम्हाला 25 वर्षाचं करायचं आहे, 18 वर्षाचं करायचं आहे, 16 वर्षाचं करायचं आहे, असं त्या प्रकारे ते होतं. आमचं सोनी रिसर्च सेंटर बँगलोरमध्ये आहे, जे जगभरातल्या गोष्टी करत असतं. आणि त्यांच्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे किंवा योगायोग म्हणा, तिथे एक मराठीच मुलगा म्हणजे इज डॉक्टर, AI तंत्रज्ञानातला तो डॉक्टर आहे, पंकज वासनिक म्हणून महाराष्ट्रातला विदर्भातला एक मुलगा माणूस आहे, जो ह्याचं पूर्ण तो हेड आहे. त्याला तो त्याच्या सेंटरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात. त्यामुळे त्याच्यामध्ये की बाबा तुमचे ओठ कसे हलतील, डोळे कसे होतील, याचं सगळं मॅपिंग करून त्याचं एक प्रणाली बनली जाते. इट्स नॉट अ सॉफ्टवेअर, एक प्रणाली आहे, अल्गोरिदम. त्या अल्गोरिदममधनं ते गोष्टी घडतात. टेक्निकली ह्या गोष्टी खरं तर थोडक्याच लेवलला अजूनही आम्हाला सुद्धा सांगता येतील. एक्सप्लेन करणं अवघड आहे. इट्स अन अल्गोरिदम. AI बेसिकली 2 प्रकारचे असतात. एक तुम्ही म्हणतात ते चॅट GPT, जे ट्रेडिशनल AI मानलं जातं. चॅट GPT हे ट्रेडिशनल AI झालं. आणि दुसरं जे असतं ते रिजनरेटिव्ह AI, म्हणजे AI जे स्वतःसाठी विचार करतं, म्हणजे ही प्रणाली स्वतःसाठी विचार करते, स्वतःचे निर्णय घेते आणि ते निर्णय घेण्यासाठी ते जी प्रणाली निर्माण करतात त्याची एक आखणी करायची असते आणि ती खूपच कठीण आहे. हे शक्य होतं आहे कारण का सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे आणि आमची स्वतःची ती संस्था असल्यामुळे ते शक्य झालं. अदरवाईज कुठल्याही सिनेमासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी असेल किंवा मराठी सिरियलसाठी हे करणं खूपच अवघड आहे. सो जसं सरांनी उल्लेख केला की रिएजिंगचा वापर त्या टर्मला वापरला होता. जसं आपण 25शीतलं आपण माही बघितलं आहे, पण आता 40शीतली गौरी म्हणा किंवा ती एजिंग होणार आहे का, किंवा नवीन कॅरेक्टर आहे की तिलाच आपण पुढे करणार आहोत? आयडिया इंटरेस्टिंग आहे, पण अशी ती गोष्ट नाही आहे. तुम्ही 8 तारखेला जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते सगळं जे तुमच्या डोक्यातली जी सगळी क्युरिओसिटी आहे ती उलगडेल. थँक्यू. मी मंदार जोशी, तारांगण चॅनल.
तर माझा प्रश्न अजय सरांना आहे. जसं आत्ता सुबोध म्हणाला की AI हे तंत्रज्ञान खूप खर्चिक आहे, तर माझा प्रश्न असा आहे की बजेटच्या दृष्टीने पर एपिसोड किती कॉस्ट वाढते AI आणि ते तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यात बसतंय का सगळं? कॉस्ट ॲक्च्युली याची सांगताच येणार नाही, म्हणजे जाहीर करता येणार नाही अशातला भाग नाही. ती केली असती जर ती मला लागली असती. मुळात जसं मी म्हटलं की सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे. फ्रॉम लास्ट सेंचुरी वी हॅव बीन इन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. त्यामुळे ह्याची म्हणजे अशी कॉस्ट लावता येणार नाही, याची कॉस्ट लावता येणार नाही. कॉस्ट लावणं शक्यच नाही, आणि ती लावली तर मला परवडणार नाही, म्हणजे एक एपिसोडसह करता येणार नाही अशी परिस्थिती. त्याच्या मागे जवळजवळ 40 तंत्रज्ञ काम करत आहेत दिवसात, आणि त्यांनी गेले 6 महिने याच्यावर काम केलं. आणि हे सगळे जे लोक काम करत आहेत ते म्हणजे हार्वर्ड असे म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह रिसोर्स फॉर एनीबडी. ते काही म्हणजे जस्ट स्मॉलर टेक्निशियन्स नाही. आणि हे तंत्रज्ञान आता घडतंय. जसं मी म्हटलं, आता ऑलरेडी ChatGPT हे ट्रेडिशनल AI मानलं जातं, हे त्याच्या पुढचं व्हर्जन आहे. त्यामुळे हे अजून घडतंय. हे आमच्यासाठी घडू शकलं कारण का आम्ही सोनी आहोत. त्यामुळे कॉस्ट सांगणं शक्यच नाही. ते परवडणार तर 100% नाही. नमस्कार, मी सूरज करटमल, रत्न मराठी मीडियामधून. सुबोध सरांनाच माझा प्रश्न आहे इकडे की ह्यालाच लागून प्रश्न आहे कॉस्टचं. एकतर हा थोडासा मिश्किल आहे तुमच्यासाठी की तुम्ही 2 भूमिका करताय, तर डबल पेमेंट आहे का? आणि दुसरं असं की मी एक कमेंट अशी वाचली की आता सुबोध भावे काय यंग कलाकारांच्या पोटावर पाय देणार का, आणि त्यांचंही पेमेंट तेच खाणार का? सो याच्यावर तुमचं काय म्हणणं? पहिली गोष्ट, तुम्ही सुरुवातीला टायटल बघितलं असेल 1999, तर 1999च्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पेमेंट झालं तर मला फक्त 50 रुपये पर डे मिळतो. त्यामुळे ते 50 रुपये मी माझ्या मुलांमध्ये 25-25 असं त्यांना पॉकेट मनी म्हणून देऊन टाकतो. आणि आत्ताच्या काळातल्या जे 2024 मधल्या मला मिळतात ते खरं तर मी माझ्यासाठी वापरतोय. नमस्कार, सुबोध, निलिमा. मला आता गौरीची भूमिका पाहून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले, तेव्हा त्या पुण्यात सिम्बॉयसिस्टचा सुबोध भावे प्रचंड फेमस होता. आणि अर्थात तू तेव्हा पासआउट झाला होतास, पण हा ना सिम्बॉयसिसचा सिनियर आहे आणि तू आय थिंक तेव्हा मालिकांमध्ये यायला लागला होतास. पण हेच वादळ आणि हेच वलय मी तेव्हा अनुभवलंय. हे मला सगळ्यांना आता सांगायचं आहे की ही सुबोधची क्रेज होती त्या काळात, अमेझिंग क्रेज होती. तर सुबोध, तूच आता त्या आठवणी पुन्हा जागव आणि आम्हाला कॉलेजातली एखादी छानशी आठवण प्लीज शेअर कर. सिम्बॉयसिसचे दिवस खरोखर मंतरलेले होते. मंतरलेले अशासाठी, एकतर सिम्बॉयसिससारखं फार सुंदर महाविद्यालय, जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय पुण्यातलं होतं. खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची, आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमधली, आशियामधली, इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची. अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी 5 वर्ष शिकलो. आमचे मुजुमदार सर कॉलेजचे, आमचे इनामदार मॅडम, आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफाट प्रेम केलं. एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची आवड निर्माण झाली, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो. आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती. खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो. एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं, म्हणजे ती तेव्हा कॅनडामध्ये होती. पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं. आणि त्यांनी लपून छपून नव्हेनं कधी मला चॉकलेट दे, कधी कॅडबरी दे, कधी अजून काहीतरी गिफ्ट दे, असं खूप चालू होतं. त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं आहे की माझं अफेअर आहे, की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतो आहे, मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. पण कॉलेजमध्ये 5 वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं. नाटकाच्या निमित्ताने
माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघता आलं, जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास आला. त्यामुळे तू आठवण काढलीस ती फार हृदय क्षणांची आहे. मला त्या बाईला भेटल्यासारखं वाटलं. थँक्यू. माझा प्रश्न अजय आहे. अजय, AI तंत्रज्ञान आणल्या नवीन छोट्या पडद्यावर त्याबद्दल अभिनंदन, सोनी टीव्हीचं अभिनंदन. पण नवीन तंत्रज्ञान आणताना मूळ कथाची आहे त्या गाभाकडे दुर्लक्ष होण्याचं वाटत नाही का तुला? प्रश्न नाही ऐकवला नीट. कथानक AI तंत्रज्ञान आणताना एवढा खर्च केला तुम्ही, त्या मूळ कथानक आहे, कथेचा जो मूळ गाभा आहे त्या गाभाकडे दुर्लक्ष होण्याचं वाटतं का? नाही, मुळात मी सुरुवातीलाच म्हटलं तसं, आणि अगदी ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे सुबोधला सर जेव्हा मी पहिल्यांदा गोष्ट ऐकवली तेव्हा मी त्याला AIचं वगैरे काहीच सांगितलं नाही. म्हणजे त्याला जर गोष्ट आवडली तर आपण हे करू असं होतं. तर जेव्हा गोष्टी म्हणजे तंत्रज्ञान हे शेवटी एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी असतं, त्याचं काही म्हणजे कुठल्याही प्रकारे अवडंबर माजवलं तर त्याचा उपयोग नसतो. आणि तशी परिस्थिती सुद्धा नाही. गोष्टच इतकी जी अजयने डेव्हलप केली आहे ती इतकी लेयर्ड आहे, त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे गोष्टी घडणार आहेत. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जसं सुबोधनी म्हणाला मगाशी की एक तरुण मुलगा आणि एक 40शीतला माणूस, यामध्ये जे जीवनात घटना घडतात आणि त्या घटनांमुळे माणूस कसा बदलतो अशी ती कथा आहे. आणि अर्थात त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, डोंट वरी. पण ते कथानकच इतकं सुंदर आणि त्याचा आम्ही प्रभावीपणे ही कथा कशी सांगायची तर त्यासाठी AIचा वापर होतो. अदरवाईज दैनंदिन मालिकेमध्ये इतकी अशी व्यामिश्र हा शब्द नव्हता वापरायचा मगाचपासून मला, पण आता वापरतो. कथा सांगणं हे कठीण जातं. हे शक्य होते तंत्रज्ञानामुळे, पण तंत्रज्ञान हे कधीही तुमच्या कलेला हवी होऊ शकत नाही. सुबोध, माझा पण तुम्हाला एक आहे, मालिकेचं नाव तू भेटशी नव्याने, तर या मालिकेत काम करताना तुला नव्याने काय शिकवलं? शिकतोय, आता शिकतं सुरू झालंय शूटिंग. मालिका संपल्यानंतर मी याचं उत्तर देऊ शकेन की यांनी काय शिकवलं. पण मला असं वाटतं प्रत्येक मालिकेने टचवूड माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मालिकेने कलाकार म्हणून मला खूप समृद्ध केलं. प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा दिल्या. प्रत्येक मालिकेने मला लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवलं आहे. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं मालिकांचं स्थान फार वरच्या दर्जाचं आहे. माझे सिनेमे तर फार नंतर चालायला लागले किंवा सिनेमांमुळे तर लोकांना खूप नंतर माहिती झालं. बऱ्याच वेळा माझ्या काही मालिकांमुळे लोकांना असं कळायला लागलं की मी ॲक्टर आहे, इतके माझे सिनेमे लोकांनी पाहिले नव्हते. त्यामुळे मालिकांचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. आणि प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा दिली आहेत, उत्तम सहकलाकार दिले आहेत, उत्तम टीम दिली आहे, जी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी दिली आहे. आणि मला असं वाटतं की हा रोलसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच माझ्यासाठी मोठा असणार आहे. कारण ज्या पद्धतीने अजय आणि अजयची टीम ती गोष्ट लिहिते आहे, ती व्यक्तिरेखा लिहिते आहे, त्याच्यातले छोटे छोटे बारकावे काढते आहे, मला असं वाटतं की खूप दिवसानंतर ज्याला म्हणतात एक अभिनेत्याची भूक असते की चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या संगीतेत काम करणं, तर ती भूक या निमित्ताने माझी पूर्ण होते. नमस्कार, मी नितीन मोरे इथे लेट्सअप मराठीमधून. मला शिवानीला प्रश्न विचारायचा आहे. शिवानी आत्ताच सुबोधदादांनी त्याच्या कॉलेजमधील खूप चांगल्या आठवणी सांगितल्या. तो फक्त कॉलेजला नाटकासाठीच जायचा हे सुद्धा त्यांनी चांगल्यापणे सांगितलं. मला तुला विचारायला आवडेल की मालिकेचा प्रोमो शूट होताना तुला तुझ्या कॉलेजमध्ये तू केलेला दंगा किंवा तुझा असा कोणता किस्सा आहे का जो आज देखत शिवानीसोबत आतापर्यंत आहे, कॉलेजमधला एखादा किस्सा? माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते, कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे. आणि 10वीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कलामंडळ जॉईन करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं. माझ्या कॉलेजने मला एक खूप मोठी गोष्ट दिली आहे, ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे. कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे, पण कलामंडळात गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायलाही फार आवडतं आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतं आहे, आपण आपलं मन इथे रमतं आहे आणि ह्याचा कधीच कंटाळा येत नाही आहे.
सो तिथनं मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे. सो माझ्या कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का? गेलेच नाही आहे लेक्चर्सना, बसलेच नाही आहे कुठल्याच लेक्चरला, फक्त परीक्षेसाठी मी गेली आहे कॉलेजमध्ये. अदरवाईज मी पूर्ण वेळ नाटक, पुरुषोत्तम विरोधी हेच केलं आहे. सुबोध दादाला प्रश्न आहे तुमच्या ग्रुपमत ऑनलाईन. आत्ता तुझ्या जसं तू आधीच्या मालिकांचा उल्लेख केलास, तर सध्याच्या काळातला जो तुझ्या मालिका पाहिला, तुला पाहते रे जी आली होती, एक मर्यादित एपिसोडची मालिका होती, तर ही सुद्धा तशीच असणार आहे का? कारण तुझं व्यस्त शेड्यूल आणि मालिकेत काम करणं, तर किती मोठी मालिका आहे की मर्यादित एपिसोडची मालिका? त्याच्या गोष्टींनी मोठी. मी सुबोधचा तर मी देतो. मालिका ही त्या गोष्टीमुळे मोठी आहे. मालिका ही त्याच्या एकंदर जो स्कोप आहे किंवा त्याचा जर कॅनव्हास आहे तो असा महाप्रचंड असा तो कॅनव्हास आहे. सोनी मराठीवर आम्ही नेहमीच एक गोष्ट केली की गोष्ट जर संपत असेल, जिथे गोष्ट संपते तिथे आम्ही शो थांबवतो. आम्ही 5-5 वर्ष 6-6 वर्ष अशा आम्ही गोष्टी चालवलेल्या नाही. त्यानुसार ह्या मालिकेचं सुद्धा एक ठराविक भाग आमच्या मनात आहे. वर्षभर तर मिनिमम आम्ही विचार करतो आणि त्यात जर आम्हाला गोष्ट सांगता आली प्रभावीपणे तर तेवढी आम्ही ती चालू. असं कोणाला काही प्रश्न आहेत अजून? नमस्कार. मला सुबोध दादाला एक प्रश्न विचारायचा आहे की 1999च्या किंवा 90च्या याच्यावरची सगळी ती आठवण आहे आणि आज जो हा कार्यक्रम करताय, इथे पूर्वी ज्वेल ऑफ इंडिया नावाचं एक हॉटेल होतं जिथे सचिन तेंडुलकरचं लग्न झालं होतं आणि 90चा जेव्हा विषय निघतो तेव्हा सचिन आणि त्या सगळ्या आठवणी येतातच. तर त्याबद्दलची काही तू आठवण सांगू शकशील का सचिन तेंडुलकर बरोबरची? ते खूप मोठे खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरची माझी आठवण नाही आहे. पण आता कदाचित ती मासिकं सुद्धा शाळेतली मुलं वाचतात की नाही मला माहीत नाही, ती आहेत की नाही हेही मला माहिती नाही आहे. पण किशोर आणि चांदोबा नावाची 2 मासिकं निघायची आपल्या लहानपणी. तर त्याच्यातल्या किशोरमध्ये सचिनचा उल्लेख पहिल्यांदा झालेला माझ्या स्मरणात आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो. आणि सचिन तेंडुलकर नावाचा एक उदयोन्मुख खेळाडू आहे जो तेव्हा आय थिंक 16-17 वर्षाचा होता आणि पाकिस्तानची टूर झाली होती आणि त्या पाकिस्तानच्या टूरमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती का कोणाला तरी सिक्सर मारली होती अशी काहीतरी, अब्दुल कादिरला सिक्सर मारली होती सांगून. आणि तो त्याचा उल्लेख किशोर मासिकात होता की भारताचं नाव मोठं करणारा हा एक तरुण खेळाडू आपल्या टीममध्ये असणार आहे. तर तेव्हा तो जर 17 वर्षाचा असेल तर आम्ही आय थिंक 8वी-9वी मध्ये होतो, त्यामुळे तेव्हा वाचलेली सचिनची पहिली बातमी माझ्या अजून लक्षात आहे.